अकोल्यामध्ये पोलीस ठाण्यामध्ये लॉकअप मधील महिलेनं एएसआय वर गंभीर आरोप केले। 10,000 रुपये देतो मुलीला पाठव असं म्हणत एएसआयने शरीर सुखाची मागणी केली असं महिलेचं म्हणणं आहे। एएसआय राजेश जाधवच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याला निलंबित करण्यात आलेला आहे। राजेश जाधव मागच्या दाराने पोलीस ठाण्यातून फरार झालाय। आवाज नाही चार पोरी बोलले 10,000ला मी असे ठेवतो तर मला विचारलं पोलीचं वैयक्तिक आहे मी म्हणजे 27 तर असे 22-23 वर्षाच्या पोटी 4 आहेत बोलले 10,000 मग नंतर त्याला बोलतो तुझ्या रात्रीची बोलले तुझी बरोबर तिच्या समोर नाही असं बोललो का एक शब्द मी एक मिनिट ताई असं काही बोलू नाही। आता तर तुम्ही माझ्यासमोर नाही बोलले पण जेव्हा मला माहिती आहे की पोरी बोलतो 10,000 देतो एक रात्री पाठवणार नाही तेव्हा मी विसर दिला बोलू माझ्या पोरी गुन्ह्याच्या पोरी नाही गुन्ह्यात माझ्या पोरीचं लग्न झालं त्याच्यावर 1.5 वर्ष झालेलं आहे। तुम्हाला बहुत सगळं तो असा मारला सगळं लाज वाटते वरती घातली तुम्हाला बहुत सगळं तो असा मारला सगळं लाज वाटते वरती घातली तुम्हाला बहुत सगळं तो असा मारला सगळं लाज वाटते वरती घातली। राजेश जाधव नावाचा एएसआय त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव मला 10,000 रुपये देतो असं अर्वाच्य भाषेत बोलला। ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो। त्या महिलेचा जबाब घेतला, सदर एएसआय विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। माननीय पोलीस अधीक्षक सरांनी त्याला तात्काळ निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे। खळातने अजितदादांसह बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारल्या होत्या असा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय। कुणाच्या सांगण्यावरून या फुल्या मारून जादूटोणा केला असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे। अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवरून भोंदू खरातनं फुल्या मारल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे फोटोमधला दुसरा नेता नेमका कोण यावरून चर्चा सुरू झाली आहे। ट्विट करत रोहित पवारांनी आरोप काय केलाय बघूया। जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही, परंतु जादूटोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही। भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती। त्यानुसार अजितदादांसह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचं समजतंय। या भोंदू खरातनं कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला, ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता हेही समोर येणं गरजेचं आहे। रोहित पवारांच्या मोठ्या आरोपानंतर विकास लवांडे यांनी खरातसह तटकरे चाकणकरांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे। तर रोहित पवारांकडे पुरावे असतील तर मुख्यमंत्र्यांकडे देण्याची मागणी मंत्री उदय सामंतांनी केली आहे। रोहित दादा म्हणतायत त्या फुली मारल्याच्या प्रकरणाची खरंच सखोल चौकशी व्हायला पाहिजे, कारण तिथे ट्रस्टी ज्या होत्या त्या रुपाली चाकणकर होत्या आणि त्यांच्यासोबत सुनील तटकरे वारंवार जात होते। दादा नकोसे असलेले, दादा ज्यांना नको वाटत होते असे कोण लोक होते याचा शोध घ्यावा लागेल। त्यांनी काय ट्विट केलं हे बघितलेलं नाही, परंतु ते ट्विट करताना त्यांच्याकडे तर पुरावे असतील तर त्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावेत, डीजींकडे द्यावेत, तिथल्या आयजींकडे द्यावेत, तिथल्या सीपींकडे द्यावेत, तिथल्या एसपींकडे द्यावेत, त्यांच्यावर कारवाई होईल। की अजितदादा पवार यांचा जो फोटो आहे त्याला कुठेतरी जी आहे ती काळी फुली करण्यात आलेली होती, म्हणजे अजितदादांना मारण्याचा डाव होता। त्याच्याबरोबर त्याच्यात लिहिलेले की मग महाराष्ट्रातल्या एक बड्या नेत्याचंही त्याच्याबरोबर नावाने फोटो आहे ज्याच्यावर फुली आहे। मग ते कुणाचं नाव आहे? ते पवार साहेबांचं नाव आहे का? आणि मग पवार साहेब आणि अजितदादा पवार हे एकत्र येऊ नये म्हणून अशी कुणीतरी काळी जादू करत होतं का? कोणी अशा पद्धतीने जे आहे ते अघोरी पूजा करत होतं का? याचा तपास होणं गरजेचं आहे आणि ती त्यांची जवळचीच लोक होती। फुली मारणं म्हणजे संपवणं, दॅट इज अ क्राईम। असं नाही कोणी फुली मारत, त्या माणसाला संपवणं हा त्यांचा हेतू होता। म्हणजे आता त्या अंधश्रद्धेवर आपण विश्वास ठेवत नाही, मग हे सुपारी दिली होती का काय केलं होतं तर हे खरंच फार चिंतेची बाब आहे। म्हणजे ते रोहित पवार एवढे ओरडतायत, मला कळत नाहीये की ते एवढे सांगतायत, जीव तोडून बोलतायत, पण का सिरियसली घेत नाहीत की खरंच घातपात आहे, अपघात नाहीये, तो घातपात आहे आणि त्याचं पहिलं टार्गेट दादा होते, ज्यांना दादांची अडचण होत होती, ज्यांना दादाच्या जागेवर जाऊन बसायचं होतं। मग ते कोणत्याही पक्षातले असो ते सामील होऊ शकतात। मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी
हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. आता वडेट्टीवार काल बोलले अधिकाऱ्यांच्या परिवाराबद्दल, योग्य नाही आहे. कुठल्या अधिकाऱ्याच्या परिवाराबद्दल संशय व्यक्त करणे, असेल माहिती तुम्ही SITला द्या. रोहित पवारचं म्हणणं जर खरं असेल त्यांनी SITला द्या. SIT तयार आहे ना. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी माननीय देवेंद्रजींनी खुला आवाहन केलं आहे, SIT समोर आपले पुरावे द्या. बंधू खरातची 14 दिवसांसाठी नाशिकच्या जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. खरातवरील प्रत्येक गुन्ह्याची SIT कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे. यासोबतच खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे. तर खरातची पत्नी मात्र फरार असून तिचा शोध घेतला जातोय. भोंदूबाबा अशोक खरातची रवानगी 14 दिवसांसाठी नाशिकच्या जेलमध्ये करण्यात आली आहे. पोलीस कोठडी संपल्यानंतर खरातला न्यायाधीश श्रीमती B.N. इचपुरानी यांच्या कोर्टात हजर करण्यात आलं. अवघ्या 5 मिनिटात सुनावणी झाली. तपास अधिकारी, सरकारी वकील कोर्टात हजर झाले. कोर्टरूम मधल्या स्टाफनं खरात संदर्भातली कागदपत्र तपासली. कोर्टानं खरातची 14 दिवसांसाठी जेलमध्ये रवानगी केली. कोर्टरूम मध्ये कोणताही युक्तिवाद झाला नाही. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात उद्या पुन्हा कोर्टात हजर केलं जाईल. जवळपास 5 मिनिटात खरातला घेऊन पोलीस कोर्टातून बाहेर निघाले. भोंदू खरातवरील दाखल प्रत्येक गुन्ह्याची SIT कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे. भोंदू खरातवर नाशिकमध्ये 10, शिर्डीमध्ये 1 गुन्हा दाखल आहे. 11 गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनं खरातची आणखी कोंडी वाढली आहे. खरातचा प्रत्येक गुन्हा, गुन्ह्याची वेळ आणि पीडिता वेगवेगळी आहे. त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी पोलीस कोठडी घेऊन तपास केला जाणार आहे. पहिला जो गुन्हा आहे त्याचा MCR झालाय. दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून घेतलेला आहे. आमचा तपास सुरू आहे. आम्ही आता काहीही महिला अत्याचाराचा आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. कारण पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झाले. तपास पूर्ण नसताना MCR कसा मागितला? राहत्या घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. तर पोलीस येणार असल्याची कुणकुण लागताच खरातची पत्नी मात्र फरार झाली. पोलिसांकडून खरातच्या पत्नीचाही शोध सुरू आहे. खरात प्रकरणामध्ये नवनवी माहिती समोर येते. त्यातच आता पुण्यामध्ये खरातच्या मुलीच्या नावे 1,20,00,000चा आलिशान फ्लॅट असल्याचं देखील समोर आले. खरात चेक नाही तर फक्त कॅशने व्यवहार करायचा असंही कळतं. राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये खरातने स्थावर मालमत्ता घेतल्याचंही समोर आले. कोटींची संपत्ती असूनही भोंदूबाबा खरात मात्र केवळ 12 लाखाचं उत्पन्न दाखवून आयकर भरत होता. भोंदू खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. 24 रत्नम नावाच्या सोसायटीमध्ये 7व्या मजल्यावर 3 BHK फ्लॅट आहे. 13 सप्टेंबर 2023 मध्ये 1055 चौरस फुटांचा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता. फ्लॅटसाठी संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख देण्यात आले होते. सेल डीड मध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही. राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता घेतल्याचं देखील समोर आलेलं आहे. शेकडो कोटींची संपत्ती असणारा भोंदू खरात लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरायचा अशी माहिती समोर येते. भोंदू खरात केवळ 12 लाखाचं उत्पन्न दाखवायचा आणि आयकर भरायचा अशी ही माहिती आता समोर आली आहे. तर आयकर विभागाला अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायामध्ये GST बुडवल्याचा देखील संशय आहे. आयकर विभागाकडून खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. खरातच्या पुण्यातील CA, पुजारी, सराफ व्यावसायिकांची चौकशी होणार असल्याची ही माहिती आहे. पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्ज प्रकरणात ही माहिती उघड झाली आहे. तर एका बँकेच्या मॅनेजरला खरातने 1 कोटींची लाच दिली होती. खरातनं वाढलेल्या सोन्याच्या खरेदी विक्रीत लाखोंचा नफा मिळवला होता. भोंदू खरात शाकाहारी असलेल्या अनेकांना मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचा सांगायचा. मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून
काही जैन धर्मीय व्यावसायिकांना त्यानं प्रसाद म्हणून दिला होता. एसआयटीच्या तपासामध्ये खरातची बंडलबाजी उघड झाली असून खरातनं यातून लाखोंची रक्कम लुबाडल्याची माहिती समोर आली आहे. खरातच्या मुलीच्या लग्नातील व्हीआयपी वराडींचा शोध आता घेतला जाणार आहे. सत्ताधारी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी देखील लग्न सोहळ्यामध्ये हजर असल्याचं एसआयटीकडे माहिती आहे. नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह काही परदेशी पाहुणे सुद्धा अशोक खरातच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित होते. खरातच्या मुलीच्या लग्नामध्ये IAS, IPS अधिकारी पूर्ण वेळ उपस्थित होते. लग्न सोहळ्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी करून अशोक खरात सोबतचे संबंध तपासण्यासाठी व्हीआयपी वराडींची यादी तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती देखील समोर येत आहे. जैन मुनींच्या चमत्काराने गळ्याचा त्रास दूर झाला असं वक्तव्य महापौर रितू तावडे यांनी केलंय. रितू तावडे यांच्या वक्तव्यावर टीका करताना संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं, तर जैन मुनींनी ओमचा उच्चार करायला लावल्यामुळे गळा बरा झाला असं स्पष्टीकरण त्यानंतर रितू तावडे यांनी दिलंय. जैन मुनींच्या चमत्कारामुळे आपला गळा बरा झाला असा दावा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलाय. रितू तावडेंवर टीका करताना संजय राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. 1.5-2 साल से मैं मेरे गले को लेके काफी परेशान थी. मेरा जो आवाज आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था, पर हम गुरुदेव जी को ये कहा कि गुरुदेव पता नहीं काफी मेडिसिन ले रही हूँ, कुछ भी हो नहीं रहा है. उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ. 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके, उन्होंने मुझे आशीर्वाद देके इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ. ये बहुत बड़ी बात. मैं अभी पराग भाई से भी वो बातें शेयर कर रही थी कि पराग भाई ये तो बहुत ही बड़ा चमत्कार हो गया, क्योंकि मैं खुद परेशान थी. पण महापौर म्हणतात की त्यांच्या औषधामुळे माझा घशाचा आजार बरा आहे की खरातच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरा होतो. ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसागुण अवयवाला गुण असतो. ते जे आहेत उबाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये. भाषा काय, बोलण्याची काय पद्धत. एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय, त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उफाळून बाहेर आलात. तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत. आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता, जे त्यांनी आता दिलं. मला बोलताना पण लाज वाटते, कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी. त्यांना काय उरलं नसेल, पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या. तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट, त्याचा मी पूर्ण निषेध करते. जैन मुनींच्या चमत्कारावरून रितू तावडेंनी केलेल्या वक्तव्यावर मनसेच्या संदीप देशपांडेंनीही टीका केली. रितू तावडेंनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिलं. महापौर असं म्हणाल्या की त्यांचा गळा खराब झालेला होता, 3 वर्ष त्यांच्या घशाला प्रॉब्लेम होता आणि तो जैन मुनींच्या आशीर्वादाने बरा झाला. चांगलं आहे. अजून एक खरंच जन्माला येईल. मग अशी जर आशीर्वादाने गळे बरे व्हायला लागले तर. सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते. तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा. दीर्घ म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो. माझा गळा चांगला झाला. आज तुम्ही माझा आवाज बघताय, तर मी ती भावना माझी व्यक्त केली. श्रद्धा ही देवावर असली पाहिजे, पण तुम्ही जर अंधश्रद्धा ठेवत असताल, तर रितू तावडे जर म्हणत असतील की जैन मुनींनी आशीर्वाद दिल्यामुळं त्यांचा घसा नीट झाला, तर मग डॉक्टरांनी मग हॉस्पिटल बंद करायचे का? अंधश्रद्धाचे निकष वेगळे आहे. जैन महामुनी दिलेल्या आशीर्वादाचे वचन वेगळे आहेत. समाजाचं स्वास्थ्य निर्माण करण्याचं काम जैन महामुनी करतात आणि त्यामुळे भावनेच्या आधारावर त्यांनी बोललं असेल आमच्या महापौरांनी, त्यावर तुम्ही अदरवाईज घेऊ नका. इराण, अमेरिका, इस्रायलच्या युद्ध संघर्षाची देशाला झळ बसते. देशामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 195 रुपयांनी वाढलेत, तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील वाढवले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 195.5 रुपयांनी वाढ झाली आहे. गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेलमधील पदार्थ महागणार आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे हॉटेल चालकांना याचा फटका बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल झालेले नाहीत.
मुंबईमध्ये 1835 रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 2031 रुपयांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये आधीचा दर 1883 रुपये आणि आता सुधारित दर 2078 रुपये 50 पैसे. तर चेन्नईमध्ये 2043 रुपये 50 पैशावरनं 2246 रुपये 50 पैसे इतके दर झालेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा कोलकातामधला आधीचा दर 1990 रुपये, त्यावरून आता 2208 रुपये झालेत. 32 दिवसात दुसऱ्यांदा ही भाववाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवलेत. दिल्लीत प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरनं 160 रुपयांवरती, तर प्रीमियम डिझेल 91 रुपये 49 पैशांवरनं 92 रुपये 99 पैसे प्रति लिटर पोहोचले. तर इंडियन ऑइलकडनं जेट इंधनाच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. 96,000वरनं दर 2,07,000 प्रति किलोमीटरपर्यंत वाढलेत. यापूर्वी 1 मार्चला जेट इंधनाच्या दरात 5.7% वाढ झाली आहे. आखाती देशामधील युद्धाचा राज्यावर परिणाम होतोय. आजही गॅस सिलेंडरसाठी अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. वसईच्या नायगावात गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. 15 दिवसांपासून ऑनलाईन बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे ग्राहक एजन्सी बाहेर रांगेत उभे आहेत. दुपारनंतर काही ग्राहकांना गॅसचे सिलेंडर मिळालेत, तर काहींना सिलेंडर मिळतच नसल्याच्या तक्रारी आहेत. लातूरमध्ये स्टॉक नसल्यानं गॅस वितरण यंत्रणा पूर्णतः ठप्प झाली आहे. सकाळपासून नागरिकांनी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. 6 ते 7 तास रांगेत उभं राहूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिक त्रस्त झालेत. सोलापूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर थांबलेल्या नागरिकाला भोवळ आली आहे. कुमठा नाका परिसरातील प्रेषक गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी सिलेंडरसाठी गर्दी केली. यावेळी एजन्सीधारक आणि नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. नागपूर शहरात वेगवेगळ्या कंपनीचे 20 LPG गॅस बंद झालेत. LPG गॅस नसल्यानं ऑटो चालकांवर पेट्रोलवर ऑटो चालवण्याची वेळ आली आहे. प्रवासी पैसे वाढवून देत नसल्यानं ऑटो चालवणं परवडत नसल्याचं ऑटो चालकांचं म्हणणं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही युद्धाचा फटका बसला. छत्रपती संभाजीनगर शहरातील एकाही पंपावर ऑटो चालकांना गॅस मिळत नाहीये. त्यामुळे शहरातील 25 ते 30 हजार ऑटो चालकांवर संकट कायम आहे. ऑटो उभ्या असल्या तरी हप्ते थांबत नाही अशी भावना चालकांकडून व्यक्त केली जाते. जालना शहरातील 4ही LPG ऑटो गॅस पंप साठा नसल्यानं बंद आहेत. प्रवासी वाहतुकीसह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. गॅस मिळत नाही, त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं साधन गेलं. लेकरांचा शिक्षणाचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकांची आहे. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर सध्या दाखल झाले. भक्तांनी ज्योतिबा मंदिरावर गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण केली आहे. त्या ड्रोननं टिपलेली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मंदिरावर या ठिकाणी गुलाल खोबऱ्याची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. संपूर्ण मंदिराचा हा परिसर असा गुलालानं न्हाऊन निघालेला आहे.